नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जॅब्लॉन्स्की डायग्राम याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. मित्रांनो, जॅब्लॉन्स्की डायग्राम डिस्कशन करण्यापूर्वी या डायग्रामच्या मदतीने आपण फ्लोरोसन्स आणि फॉस्फोरेसन्स ह्या ज्या दोन कन्सेप्ट आपण मागे डिस्कस केल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथं आपल्याला इलिस्ट्रेशन मिळणार आहे. फ्लोरोसन्स म्हणजे काय म्हटलं आपण, जेव्हा एखादा ॲटम आहे, सपोज हा एक ॲटम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, तो कोणत्या स्टेटला आता सध्या ग्राउंड स्टेटला आहे. ठीक आहे, त्याने काय ॲब्सॉर्ब केलं, रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं. रेडिएशन ॲब्सॉर्ब करून त्याला एनर्जी मिळते आणि तो कुठल्या स्टेटला जातो मित्रांनो, कोणत्या स्टेटला जाणार आहे, एक्साइटेड स्टेटला जातो. बरोबर आहे. एक्साइटेड स्टेट कशी असते की एनर्जेटिक आहे आणि अनस्टेबल आहे. त्यामुळे तो जो इलेक्ट्रॉन एक्साइट झालाय तो परत कुठे येणार आहे, ग्राउंड स्टेटला येणार आहे. ग्राउंड स्टेटला ज्यावेळेस तो येत असतो मित्रांनो, त्यावेळेस त्याने जेवढं रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं असतं त्याच्या काही प्रमाणात रेडिएशन तो बाहेर टाकतो. हे रेडिएशन बाहेर टाकल्याची कन्सेप्ट आहे मित्रांनो. या कन्सेप्टला आपण काय म्हणतो तो फ्लोरोसन्स. त्यानंतर आपण असं बघितलं मित्रांनो, फ्लोरोसन्स ही कशी इन्स्टंटेनियस फिनॉमिनन आहे. लाईट सोर्स जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला फ्लोरोसन्स दिसतो. लाईट सोर्स कट केला की फ्लोरोसन्स दिसणं बंद होतं. एक्झाम्पल आपण कशाचं घेतलं होतं, जे आपले रिफ्लेक्टर्स असतात, ज्यावेळेस प्रवासात आपण जात असतो, लाईट त्या रिफ्लेक्टरवर पडता क्षणी आपल्याला त्या ठिकाणी ते चमकताना दिसतात. ठीक आहे, आणि लाईट सोर्स बंद केलं की त्यांचं चकाकणं बंद होत जातं. काय होतं त्या ठिकाणी, ज्यावेळेस रेडिएशन ते ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स किंवा इलेक्ट्रॉन्स ॲब्सॉर्ब करतात, ते कोणत्या स्टेटला जातात, एक्साइटेड स्टेटला जातात. आणि ते परत कुठे येतं, ग्राउंड स्टेटला येताना जेवढं रेडिएशन त्याने ॲब्सॉर्ब केलं असतं त्याचे काही रेडिएशन ते फ्लोरोसन्सच्या स्वरूपात बाहेर टाकतायत. ठीक आहे. ही कशी कोणती कन्सेप्ट झाली मित्रांनो, फ्लोरोसन्स. आणि फॉस्फोरेसन्समध्ये काय सांगितलं आपण, फॉस्फोरेसन्स हा काय आहे, एक डिलेड फ्लोरोसन्स आहे. हा काय आहे, उशिराने होणारा फ्लोरोसन्स, उशिरापर्यंत चालणारा फ्लोरोसन्स. फॉस्फोरेसन्स आणि फ्लोरोसन्समध्ये बेसिक डिफरन्स काय सांगितला, फ्लोरोसन्समध्ये लाईट सोर्स कट केला की फ्लोरोसन्स कट होऊन जातो. पण फॉस्फोरेसन्समध्ये कसं होतं, लाईट सोर्स जरी कट झालेला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फ्लोरोसन्स उशिरापर्यंत होताना दिसतो. तर फॉस्फोरेसन्स कशामुळे होतो, तर ज्यावेळेस हा एक्साइट झालेला जो इलेक्ट्रॉन आहे तो ज्यावेळेस ग्राउंड स्टेट याला प्रयत्न येत असतो त्यावेळेस तो मिड स्टेबल कोणत्या स्टेटला ट्रॅप होतो, ट्रिपलेट स्टेटमध्ये ट्रॅप होतो आणि त्याला ग्राउंड स्टेटवर येण्यासाठी उशीर लागतो. ग्राउंड स्टेटवर तो डिलेने पोचतो. त्यामुळे तो आपल्याला डिलेड फ्लोरोसन्सचा दाखवत असतो. मग हे जे फॉस्फोरेसन्स आणि फ्लोरोसन्स ही जी कन्सेप्ट आहे मित्रांनो, ही कन्सेप्ट आपल्याला कोणाच्या मदतीने चांगली समजणार आहे, जॅब्लॉन्स्की डायग्रामच्या मदतीने समजणार आहे. मग काय आहे जॅब्लॉन्स्की डायग्राम, त्याच्याबद्दल बघूयात आता. मित्रांनो, ॲटम्स मॉलिक्युल्समध्ये काय असतात, इलेक्ट्रॉन्स असतात. बरोबर. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं स्पिन एकतर क्लॉकवाईज असेल किंवा कसं असणार आहे, अँटी क्लॉकवाईज असेल. हे जे इलेक्ट्रॉन्स आहे मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ऑर्बिटल्समध्ये मॅक्सिमम आपण 2 इलेक्ट्रॉन इनकॉर्पोरेट करतो. आणि त्यांची जी अरेंजमेंट असते मित्रांनो, त्यांची अरेंजमेंट मोस्टली कशी असते, अँटी पॅरलल असते. त्यांची अरेंजमेंट कशी असते, अँटी पॅरलल. ठीक आहे. मग आता सपोज एखादा एलिमेंट आहे, तो एलिमेंट सध्या कोणत्या स्टेटमध्ये आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे, ग्राउंड स्टेटमध्ये. ठीक आहे. आताच आपण म्हटलं ग्राउंड स्टेटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांची अरेंजमेंट मोस्टली कशी असते, अँटी पॅरलल. ठीक आहे. आता ही व्हर्टिकल जी पोझिशन आहे त्या पोझिशनमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनचं स्पिन त्याला आपण S1 म्हणू. आणि S1 कोणाचा स्पिन दाखवतो आहे, जो अपवर्ड डायरेक्शनला त्याचं ओरिएंटेशन आहे. ठीक आहे. जो डाऊनवर्ड डायरेक्शनला ओरिएंटेशन आहे त्याचं स्पिन आपण कशाने दाखवणार आहे, S2. कोणाचं स्पिन दाखवतोय तो, डाऊनवर्ड डायरेक्शनला असते त्याचं. ठीक आहे. जो अपवर्ड डायरेक्शन आहे मित्रांनो त्याचा स्पिन क्वांटम नंबर आहे +1 हा. आणि जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आपल्याला इलेक्ट्रॉन दिसतोय त्याचा स्पिन क्वांटम नंबर आहे -1 हा. ठीक आहे मित्रांनो. मग हे जे इलेक्ट्रॉनची पेअर आहे त्याचा
टोटल स्पिन आपण कशाने दाखवणार आहे एस. मग त्याचा फॉर्म्युला काय येणार, एस इज इक्वल टू काय, S1 प्लस S2. ठीक आहे. मग आता ग्राउंड स्टेटमध्ये जे इलेक्ट्रॉन कसे अँटी पॅरलल अरेंजमेंट आहे, S1 ची व्हॅल्यू किती आहे +1/2 आणि S2 ची व्हॅल्यू किती आहे -1/2 +1/2 आणि हे काय झालं आहे S इज इक्वल टू किती झालं आहे 0. ग्राउंड स्टेटमध्ये S ची व्हॅल्यू किती येते 0 येते. ठीक आहे. हां मित्रांनो, आपण आताच म्हटलं की ग्राउंड स्टेटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्यांची अरेंजमेंट कशी अँटी पॅरलल अरेंजमेंट आहे आणि त्यांची जी स्पिन मल्टिप्लिसिटी आहे मित्रांनो, ती स्पिन मल्टिप्लिसिटीचा फॉर्म्युला आपला आहे 2s+1. बघा आपण स्पिन मल्टिप्लिसिटी ऑफ गिवन स्टेट इज गिवन ॲज 2s+1. S म्हणजे काय, टोटल स्पिन. S म्हणजे काय म्हणते, टोटल स्पिन. ठीक आहे. बघा आपण आता हा आपला मॉलिक्यूल आहे, हा मॉलिक्यूल कोणत्या स्टेटला आहे मित्रांनो, ग्राउंड स्टेटला आहे. ठीक आहे. हा कुठल्या स्टेटला आहे, ग्राउंड स्टेटला. मग मित्रांनो, हा ग्राउंड स्टेटला असताना त्याची स्पिन मल्टिप्लिसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. स्पिन मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय सांगितला आहे, 2s+1. ओके. मग आता आपण याची स्पिन मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट करूया. S म्हणजे काय सांगितलं आपण, टोटल स्पिन. पहिले आपण हा जो ग्राउंड स्टेटला जो एलिमेंट आहे त्याचं टोटल स्पिन कॅल्क्युलेट करू. S इज इक्वल टू काय, S1 प्लस S2. बरोबर. आता S1 ची व्हॅल्यू किती काढली होती आपण, जो अपवर्ड डायरेक्शनला आहे त्याची व्हॅल्यू किती +1/2 आणि जो डाऊनवर्ड डायरेक्शनला स्पिन त्याचा ओरिएंट करतोय त्याची व्हॅल्यू किती -1/2. मग देअरफॉर S इज इक्वल टू किती येते, +1/2 -1/2 काय होतं, कॅन्सल होतं. S ची व्हॅल्यू किती येते, 0 येते. ठीक आहे. मग ही जी S ची व्हॅल्यू आपल्याला ती कशात टाकायची, या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. S ची व्हॅल्यू किती आहे, S ची व्हॅल्यू 0. 2 × 0 + 1 इज इक्वल टू 1. बरोबर. मग हा जो इलेक्ट्रॉनची जी अरेंजमेंट आहे ग्राउंड स्टेटला ती 1 म्हणजे कुठल्या स्टेटमध्ये येते, ही कोणती स्टेट मित्रांनो, सिंगलेट ग्राउंड स्टेट. ही कुठली आहे, सिंगलेट ग्राउंड स्टेट आहे. बरोबर. मग आता हा ग्राउंड स्टेटमध्ये जो आपला इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनने समजा रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं, तर रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे तो कोणत्या स्टेटला जाणार आहे, एक्साइटेड स्टेटला जाणार आहे. आता एक्साइटेड स्टेटमध्ये जाण्यासाठी त्याला 2 प्रकारचं चान्स आहे. ते कुठले ते बघूया. बघा आता हा ग्राउंड स्टेटला सिंगलेट स्टेटमध्ये आहे, त्याने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं, रेडिएशन म्हणजे H. आता ही जी इलेक्ट्रॉनचं स्पिन आहे ते 2 पद्धतीने तो ओरिएंट करू शकतो. बघा, एक तर 2 पद्धतीने त्या ठिकाणी त्या इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट असणार आहे. पहिली कुठली, जर आपण बघितलं तर हा इलेक्ट्रॉन व्हर्टिकल पोझिशनला आहे, दुसरा पण कसा आहे व्हर्टिकल पोझिशनला. ही जी अरेंजमेंट आहे मित्रांनो याला म्हणायचं पॅरलल. काय म्हणायचं, पॅरलल. आणि ही जी पॅरलल अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याला म्हणतो आपण, त्याची स्पिन मल्टिप्लिसिटी आपण आता कॅल्क्युलेट करणार आहोत. दुसरं काय आहे, एक व्हर्टिकल आणि दुसरा कोणता आहे त्याच्या अपोजिट आहे. याला आपण काय म्हणणार, याला काय म्हणणार आपण, अँटी पॅरलल. काय म्हटलं आपण, सिंगलेट ग्राउंड स्टेट मधला जो काय इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनने काय ॲब्सॉर्ब केलं, रेडिएशन ॲब्सॉर्ब केल्यामुळे ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 पद्धतीने त्यांचं ओरिएंटेशन दाखवू शकतात. पहिली पद्धत कुठली आहे, दोघे इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट कशी आहे, अँटी पॅरलल. एक अपवर्ड दुसरा डाऊनवर्ड. दुसरं कुठलं आहे, दोघं इलेक्ट्रॉनची जे ओरिएंटेशन आहे ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट त्यांची अरेंजमेंट कशी आहे, पॅरलल. आता हे जे 2 अरेंजमेंट आहे त्यांची स्पिन मल्टिप्लिसिटी आपण कॅल्क्युलेट करू. पहिल्यांदा कुठली आहे, पहिल्यांदा आपण स्पिन मल्टिप्लिसिटी कोणाची कॅल्क्युलेट करतोय, अँटी पॅरलल इलेक्ट्रॉन अरेंजमेंट. स्पिन मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय, 2s+1. S म्हणजे काय म्हटलं आपण, टोटल स्पिन. त्याचा फॉर्म्युला काय, S1 प्लस S2. बरोबर. आता S1 आणि S2 या दोघांची व्हॅल्यू काय, एक जो S1 आहे तो व्हर्टिकल जो अपवर्ड डायरेक्शनला आहे त्याची व्हॅल्यू किती मित्रांनो, +1/2. ठीक आहे. प्लस S2 तो कुठे स्पिन दाखवतो, डाऊनवर्ड, त्याची व्हॅल्यू किती येणार
-1/2 +1/2 आणि -1/2 इज इक्वल टू किती 0. मग एस ची व्हॅल्यू किती येते 0 येते. ही 0 व्हॅल्यू आपल्याला कशा टाकायची आहे या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. मग आता 2 × 0 + 1 इज इक्वल टू किती येते 1. मग ही जी अँटी पॅरलल इलेक्ट्रॉनची अरेंजमेंट आहे मित्रांनो याला आपण म्हणणार ही कुठली आहे सिंगलेट एक्साइटेड स्टेट. ही कुठली अरेंजमेंट आहे मित्रांनो सिंगलेट एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. आता दुसरं ज्या ठिकाणी दोघं जे इलेक्ट्रॉन आहेत ग्राउंड स्टेट आणि एक्साइटेड स्टेट त्या दोघांचं स्पिन कसं आहे सारखं आहे. म्हणजे कोणती अरेंजमेंट आहे पॅरलल. आता पॅरलल अरेंजमेंट असेल तर स्पिन मल्टिप्लिसिटी काय आहे ते बघूया. आपण बघतोय पॅरलल इलेक्ट्रॉन अरेंजमेंट. परत स्पिन मल्टिप्लिसिटी काढायची. S1 ची व्हॅल्यू किती +1/2. S2 ची पण व्हॅल्यू किती येणार तोही अपवर्ड डायरेक्शनला त्याचं ओरिएंटेशन दाखवतोय. त्याची पण व्हॅल्यू किती येणार +1/2. 1/2 आणि 1/2 इज इक्वल टू किती 1. S ची व्हॅल्यू किती आली मित्रांनो 1 आली आहे. ही S ची व्हॅल्यू आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची. मग आता S ची व्हॅल्यू 1 2 × 1 + 1 इज इक्वल टू 3. म्हणजे ही काय आहे आपली ठीक. ज्यावेळेस पॅरलल अरेंजमेंट असते त्यावेळेस ते काय दाखवतं मित्रांनो काय दाखवतोय ट्रिपलेट एक्साइटेड स्टेट. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस एखादा जो मॉलिक्यूल आहे त्या मॉलिक्यूलने रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं तर तो वेगवेगळ्या पद्धतीने एक्साइट होऊ शकतो. म्हणजे तो सिंगलेट स्टेटमध्ये पण जाऊ शकतो आणि कुठल्या स्टेटमध्ये जाऊ शकतो ट्रिपलेट स्टेटमध्ये जाऊ शकतो. मित्रांनो सिंगलेटची जी एनर्जी आहे ती जास्त आहे कोणापेक्षा ट्रिपलेट स्टेटपेक्षा. आता सिंगलेटच्या पण काही एनर्जी लेवल्स असतील त्याचप्रमाणे ट्रिपलेटच्या पण काही एनर्जी लेवल्स असतील मित्रांनो. आणि त्या प्रत्येक लेवल्सवर तो जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन जम्प करू शकतो. तिची जम्प कशावर डिपेंड असणार नाही त्याने किती रेडिएशन ॲब्सॉर्ब केलं आहे त्याच्यावर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आपण आत्ताच म्हटलं ज्यावेळेस एखादा S0 म्हणजे कोणती स्टेट आहे मित्रांनो आपली ही ग्राउंड स्टेट आहे. या ग्राउंड स्टेटमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनने काय केलं ॲब्सॉर्प्शन केलं. ॲब्सॉर्प्शन केल्यानंतर तो वेगवेगळ्या स्टेटला जाऊ शकतो. म्हणजे S1 S2 S3 या कोणत्या स्टेट आहे सिंगलेट. सिंगलेट म्हणजे कशी अरेंजमेंट अँटी पॅरलल अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. किंवा तो कुठे जाऊ शकतो ट्रिपलेट स्टेटला. ट्रिपलेट म्हणजे कोणती पॅरलल अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. आपण आताच म्हटलं की सिंगलेटची एनर्जी जास्त आहे आणि ट्रिपलेटची एनर्जी कशी आहे कमी. सो व्हेनेवर अन इलेक्ट्रॉन ॲब्सॉर्ब्स रेडिएशन it can get excited to singlet excited state or it may get excited to triplet excited state, and the energy of triplet state is lower and energy of singlet state is higher. Okay. आता बघा आता सपोज इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनने ॲब्सॉर्प्शन दाखवून तो कुठे कुठे S1 ला गेला S2 ला गेला किंवा कुठे गेलाय S3 ला गेलेला आहे. ठीक आहे मित्रांनो. किंवा तो कुठे गेलाय T1 पासून T2 किंवा T3 गेलाय. ठीक आहे. आपण बघतोय टाइप्स ऑफ ट्रान्झिशन. आता पहिलं जो आहे ट्रान्झिशन ते आहे पहिले आपण ट्रान्झिशन बघतोय नॉन रेडिओ ॲक्टिव्ह ट्रान्झिशन. काय होतं या ट्रान्झिशनमध्ये सपोज आता एक इलेक्ट्रॉन आहे त्याने ॲब्सॉर्प्शन केलं. हे काय दाखवतं ॲब्सॉर्प्शन आणि तो कुठे गेलेला आहे S3 म्हणजे सिंगलेट एक्साइटेड स्टेटमध्ये. मग ज्यावेळेस मित्रांनो S3 पासून तो कुठे येतोय S2 पर्यंत येतोय किंवा S2 पासून कुठे येतोय S1 पर्यंत येतोय. ठीक आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी एनर्जी लॉस्ट होत आहे का तर नाही. फक्त त्याची स्टेट चेंज होते. S3 पासून कुठे येतोय S1 मग किंवा S2 पासून कुठे येतोय S1. हे जे त्याचं ट्रान्झिशन आहे या ट्रान्झिशनला आपण म्हणतो IC म्हणजे मित्रांनो त्याला आपण काय म्हणणार आहोत इंटरनल कन्व्हर्जन. परत सांगतो इलेक्ट्रॉनने रेडिएशन ॲब्सॉर्ब केला आणि तो या वेगवेगळ्या एनर्जी लेवल्सवर एक्साइट झाला. मग ज्यावेळेस S3 पासून तो कुठे येतोय S2 पर्यंत किंवा S2 पासून कुठे येतोय S1 पर्यंत. हे ज्यावेळेस तो मायग्रेशन करतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांचं स्पिन चेंज होत नाही. तो स्पिन चेंज करत नाही. फक्त ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे इंटरनल कन्व्हर्जन. सिमिलरली T3 पासून कुठे T2 पर्यंत T2 पासून कुठे T1 पर्यंत तो ज्यावेळेस शिफ्ट होतो किंवा मायग्रेट होतो
त्यावेळेस जी प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार मित्रांनो, इंटरनल कन्व्हर्जन. ठीक आहे. किंवा असं होऊ शकतो मित्रांनो, ही S2 जी स्टेट आहे, या S2 पासून तो कुठे शिफ्ट झालाय, S2 पासून कुठे शिफ्ट झालाय, T2, म्हणजे सिंगलेट स्टेट पासून कुठे शिफ्ट झालाय, ट्रिपलेट स्टेट मध्ये. हे जे कन्व्हर्जन आहे, या कन्व्हर्जनला RSC म्हणजे इंटर सिस्टीम क्रॉसिंग काय म्हणतात मित्रांनो, इंटर सिस्टीम क्रॉसिंग. म्हणजे S2 पासून T2 पर्यंत किंवा S1 पासून T1 पर्यंत, सिंगलेट पासून ट्रिपलेट स्टेट मध्ये हे इंटरनल कन्व्हर्जन किंवा इंटर सिस्टीम क्रॉसिंग, याच्यामध्ये कोणत्या प्रकार, या ट्रान्झिशन मध्ये कोणत्या प्रकारचं रेडिएशन बाहेर पडत नाही. रेडिएशन कधी बाहेर पडणार मित्रांनो, एक्साइट झालेला कुठे येणार, ग्राउंड स्टेट. ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेट मध्ये मित्रांनो त्यावेळेस तो काय दाखवणार, रेडिएशन दाखवणार. पण इथं काय होतंय, S3 पासून कुठे S2 पर्यंत, S2 पासून कुठे S1 पर्यंत, S0 पर्यंत येतोय का, नाही. S3 to S2, S2 to S1, इथं त्या ठिकाणी काय होतं, फक्त त्याचं स्पिन चेंज होत नाही. ही जी प्रोसेस घडते त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार, इंटरनल कन्व्हर्जन. किंवा S2 पासून कुठे शिफ्ट होतोय तो, S2 पासून T2 पर्यंत, S1 पासून कुठे T1 पर्यंत. हे जे त्याचं शिफ्टिंग आहे त्याला आपण काय म्हणणार, इंटर सिस्टीम क्रॉसिंग. इथं सुद्धा तो ग्राउंड स्टेटवर येतोय का, नाही. मग हे जे कन्व्हर्जन आहे IC किंवा ISC, यांना आपण काय म्हणणार मित्रांनो, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह ट्रान्झिशन. पहिले जे ट्रान्झिशन त्यांना आपण काय म्हणणार, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह ट्रान्झिशन. ठीक आहे. आता दुसरा प्रकार बघू, रेडिओ ऍक्टिव्ह ट्रान्झिशन. पहिले जे ट्रान्झिशन बघितले ते कसे होते, नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. याच्यामध्ये S3 पासून S2, S2 पासून S1 पर्यंत जातो, किंवा T3 पासून T2 पर्यंत, T2 पासून T1 पर्यंत, अशा पद्धतीचं इंटरनल कन्व्हर्जन होतो. किंवा S2 पासून T2 पर्यंत, S1 पासून T1 पर्यंत, असं इंटर सिस्टीम क्रॉसिंग होत होतं. याच्यामध्ये आपल्याला रेडिएशन मिळत नव्हतं. ठीक आहे. रेडिएशन बाहेर पडत नव्हतं. म्हणून हे जे ट्रान्झिशन होतं त्यांना आपण काय म्हणत होतो, नॉन रेडिएटिव्ह ट्रान्झिशन. पण मित्रांनो आपण आता बघतोय रेडिओ ऍक्टिव्ह ट्रान्झिशन. रेडिओ ऍक्टिव्ह, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला रिटर्न येतो, ग्राउंड स्टेटला आदळतो, त्यावेळेस तो लाईट बाहेर टाकला जात असतो. मग आता ज्यावेळेस S1 पासून कुठे येत आहे, S0 पर्यंत, S1 to S0, किंवा T1 पासून कुठपर्यंत मित्रांनो, परत S0 पर्यंत, T1 to S0, S1 सिंगलेट एक्साइटेशन पासून ग्राउंड स्टेट पर्यंत, किंवा ट्रिपलेट एक्साइटेशन पासून ग्राउंड स्टेट पर्यंत, ज्यावेळेस तो इलेक्ट्रॉन रिटर्न येत असतो त्यावेळेस तो रेडिएशन बाहेर सोडत असतो. बघा, सपोज S1 पासून तो कुठे येतोय, S0 पर्यंत. ज्यावेळेस S1 पासून S0 पर्यंत सिंगलेट स्टेट पासून तो ग्राउंड स्टेट मध्ये ज्यावेळेस तो मित्रांनो, ही ज्यावेळेस तो रिटर्न बॅक येतो त्यावेळेस ड्युरेशन किती पाहिजे, 10⁻⁻⁷ सेकंद, 10⁻⁸ सेकंद एवढ्या कालावधीमध्ये, परंतु ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येतो त्यावेळेस जे लाईट बाहेर टाकला जातो त्या लाईटला आपण काय म्हणणार मित्रांनो, काय म्हणणार आहे, फ्लुओरसन्स. ओके. सपोज आता एखादा इलेक्ट्रॉन आहे त्याने S1 पासून तो कुठे इंटर सिस्टीम क्रॉसिंग कुठे केला, ग्राउंड स्टेट न जाता तो कुठे गेलाय, ट्रिपलेट स्टेटला गेलाय. आणि ट्रिपलेट पासून तो कुठे येतोय, ग्राउंड स्टेटवर येतोय. मग ज्यावेळेस ट्रिपलेट पासून ग्राउंड स्टेटवर येताना समजा त्याला कालावधी लागला आहे 10⁻³ सेकंद. मग त्यावेळेस जो फिनॉमिनन घडून येतो त्याला आपण काय म्हणणार आहे, फॉस्फोरेसन्स. परत लक्षात घ्या, S1 पासून S0 पर्यंत ज्यावेळेस लाईट ग्राउंड स्टेटला, ज्यावेळेस तो ग्राउंड स्टेटला येत असतो इलेक्ट्रॉन, कालावधी समजा 10⁻⁸ सेकंद असेल, तर त्यावेळेस त्याने जो लाईट बाहेर टाकलाय त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्लोरोसन्स. सपोज त्याने इंटर सिस्टीम क्रॉसिंग करून तो ट्रिपलेट स्टेटला गेला आणि T1 पासून तो ज्यावेळेस S0 पर्यंत येतो त्यावेळेस येण्यासाठी त्याला 10⁻³ सेकंद लागतो, जास्त वेळ लागतो. म्हणून आपल्याला डिलेड फ्लोरोसन्स दिसून येतो आणि त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो, मग फॉस्फोरेसन्स. मग हे जे S1 to S0 किंवा T1 to S0 हे जे ट्रान्झिशन आहे मित्रांनो, याला आपण काय म्हणणार आहोत, रेडिओ ऍक्टिव्ह ट्रान्झिशन. ठीक आहे मित्रांनो. केमिकल रिएक्शन कोणत्या प्रकारच्या ट्रान्झिशन मध्ये होतं, S1 पासून S0 मध्ये येण्यासाठी आपल्याला खूप कमी कालावधी लागतो. किती लागतो, 10⁻⁸ सेकंद. ते अतिशय फास्ट रिएक्शन होते. त्यामुळे इथं ज्यावेळेस S1 पासून S0 पर्यंत ज्यावेळेस तो ट्रान्झिशन होतं त्यावेळेस केमिकल रिएक्शन किंवा केमिकल चेंजेस घडून येऊ शकत नाही. पण सपोज एखाद्या मॉलिक्युलने इंटर सिस्टीम क्रॉसिंग करून S1चं कन्व्हर्जन कशात केलं, S1 to कशात कन्व्हर्ट झाला, T1 ट्रिपलेट स्टेटमध्ये. आणि ट्रिपलेट स्टेटमधून ज्यावेळेस तो
ग्राउंड स्टेटला येतो त्याला ग्राउंड स्टेटला येण्यासाठी वेळ लागतोय 10⁻³ सेकंद. हा याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 10⁻8 पेक्षा तो जास्त आहे. मग जास्त कालावधीमध्ये त्या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे की काय घडू शकते, केमिकल रिॲक्शन. सो फ्लोरोसन्समध्ये आपण फ्लोरोसन्स रेडिएशनमध्ये केमिकल रिॲक्शन घडून येऊ शकत नाही, पण फॉस्फोरसन्समध्ये आपल्याला पॉसिबिलिटी आहे. इट मे बी फॉर्म अ केमिकल रिॲक्शन. ओके, so by using this Jablonski diagram we can easily elaborate the difference between fluorescence and phosphorescence. Okay, thank you.